नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपले सरकार सेवा केंद्रासाठी नवीन जाहिरात निघालेली आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्याही जिल्ह्यात जाहिरात कधी निघणार आहे या संबंधीची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं व्हॉट्सअप तसेच टेलिग्राम चॅनल असून त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तेथे आपण वेगवेगळ्या शासकीय योजना, त्यांचे येणारे जी-आर हे शेअर करत असतो. चला तर मग पाहूयात की कोणत्या जिल्ह्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात निघालेली आहे. तुम्हालाही जर आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सुरू करायचे असेल तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, कोणकोणती उपकरणे लागतात याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथूनही तुम्ही चेक करू शकता. चंद्रपूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतीच्या भौगोलिक क्षेत्रासाठी केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करीत असलेल्या व्यक्तींना सूचित करण्यात येते की एकूण 633 आपले सरकार सेवा केंद्राची संख्या, रिक्त असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्राची यादी, आपले सरकार सेवा केंद्र मागविण्याचे कामी देण्याच्या अटी व शर्ती, आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज नमुना इत्यादी बाबी चंद्रपूर जिल्ह्याचे chanda.nic.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील 633 गावातील आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात निघालेली आहे. या ठिकाणी पाहू शकता याचं वेळापत्रक 4/3/2026 ते 18/3/2026 या कालावधीमध्ये तुम्हाला हे अर्ज सुरू होणार आहेत. आणि तुम्हाला अर्ज कुठं मिळणार आहे तर chanda.nic.in या संकेतस्थळ मिळणार आहे. तसेच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनललाही मिळून जाईल. अर्ज स्वीकारणे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील सेतू शाखा 5/3/2026 ते 20/3/2026 कालावधीत शासन सुट्टीचे दिवस वगळता 11 ते 6 या वेळेमध्ये तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. तर याच्या अटी आणि शर्ती तुम्ही वाचून घेऊ शकता. अटी आणि शर्ती सर्व जिल्ह्यांसाठी सेमच असणार आहेत. या ठिकाणी पाहू शकता अटी आणि शर्ती. त्यानंतर कोणकोणत्या गावासाठी जागा रिक्त आहेत तुम्ही पाहू शकता. अंबी इथं अनुदेय शासन केंद्राची संख्या किती 2 आणि देण्यात आलेलं केंद्र 1 आहे, रिक्त 1 आहे. त्याच्यानंतर इथं पाहू शकता इथं 3 रिक्त जागा आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या गावांची लिस्ट तुम्ही इथं पाहू शकता. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आता यामध्ये अर्जाचा नमुनाही देण्यात आलेला आहे. तो अर्ज कसा भरायचा तेही आपण पाहू शकता. आपले सरकार सेवा केंद्राकरता अर्ज प्रति माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर. अर्जदाराचा फोटो या ठिकाणी लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं प्रथम नाव, मधलं नाव, आडनाव मराठीमध्ये द्यायचं आहे. अर्जदाराची जन्मतारीख, लिंग, कायमचा पत्ता, तालुका, जिल्हा, पिनकोड, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथं लिहायची आहे. संगणक अर्हता लिहायची आहे. संगणकाचा अनुभव लिहायचा आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSC असेल तर CSC ID नमूद करायचा आहे. CSC सेवा केंद्राचा पत्ता, ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याकरता आवश्यक माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. तुम्हाला कोणत्या गावामध्ये, कोणत्या ग्रामपंचायतमध्ये ID पाहिजे तो इथं नमूद करायचा आहे. केंद्राचा पत्ता, नव्याने केंद्र स्थापन करावायच्या ग्रामपंचायतीचे गटाचे नाव तुम्हाला लिहायचं आहे. ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायतचं नाव लिहायचं आहे. त्याचे अक्षांश रेखांश नमूद करायचे आहेत. तालुका, जिल्हा, पॅन नंबर, आधार नंबर, बँकेचं नाव, शाखा, खाते क्रमांक हे सर्व तुम्हाला नमूद करायचं आहे. केंद्र स्थापनेची जागा तुमची स्वतःची आहे का भाड्याची आहे, क्षेत्रफळ किती आहे, जागेचा पत्ता इथं तुम्हाला नमूद करायचा आहे. संगणक साहित्याचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे. तुमच्याकडे किती संगणक आहेत, किती प्रिंटर आहेत, स्कॅनर किती आहेत, इंटरनेट सुविधा आहे का, कोणत्या कंपनीचे आहे, हे सर्व तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. त्यानंतर प्रतिज्ञापत्र इथं तुम्हाला अर्जदाराची स्वाक्षरी, नाव आणि अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहेत पहा. अर्जदाराचं आधार कार्ड, पॅन कार्ड, CSC ID असेल तर ते प्रमाणपत्र, संगणक प्रमाणपत्र म्हणजे MSc किंवा CC, संगणक अनुभव प्रमाणपत्र असेल तर ते जोडायचं आहे. शैक्षणिक दस्तावेज जोडायचे आहेत. बँक पासबुक जोडायचं आहे. रहिवासी पुरावा, डोमेसाईल तुम्हाला जोडायचं आहे. तहसील कार्यालयाचं चारित्र्य प्रमाणपत्र जोडायचं आहे. भाडे करारनामा जोडायचा आहे. आणि सर्वावर तुम्हाला स्वतःची स्वाक्षरी करून जोडायची आहे. आणि हा अर्ज तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सुपूर्द करायचा आहे, सबमिट करायचा आहे. त्यानंतर यामध्ये ज्या अर्जामध्ये काही त्रुटी असणार नाही या अर्जाची छाननी केली जाईल आणि त्यामध्ये निवड झालेल्या अर्जांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. तुमची मुलाखत 20 गुणांची असणार आहे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.